नमस्कार. जनसत्ता मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कराड या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्याबरोबर दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे सर आहेत. आपण त्यांच्याशी फकीरागड अभिवादन मेळावा 1 तारखेला जो मेळावा आयोजित केलेला आहे त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. सर, काय सांगाल त्या मेळाव्याच्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? मी पहिल्यांदा जनसत्ता न्यूज चॅनेलचे मनापासून आभार मानतो की फकीरागडाचा हा विषय आपल्याला समजल्यानंतर आपण खास सोलापूर जिल्ह्यातून इथं आलेला आहात आणि फकीरागडाच्या अनुषंगानं आणि फकीराच्या अनुषंगानं जी काय आपलं विचारमंथन किंवा जी चर्चा होईल ती चर्चा महाराष्ट्रभर फकीराप्रेमी, अण्णाभाऊप्रेमी, लहूप्रेमी समाजापर्यंत पोहोचावी ही तुमची पोटतिडीक मला खूप आवडली आणि ज्या उद्देशानं तुम्ही इथं आला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो. एक तर मी आपल्याला सांगेन की मातंग समाज हा उपेक्षित समाज आहे असं महाराष्ट्रामध्ये सातत्यानं बोललं जातं. ही गोष्ट खरी आहे का? तर ही गोष्ट खरी आहे की हा समाज उपेक्षित आहे, पण तो आर्थिक पातळीवरती उपेक्षित आहे, धनसंपत्तीच्या बाबतीमध्ये उपेक्षित आहे. पण या समाजाचा इतिहास अत्यंत पराक्रमी, जाज्वल्य आणि शौर्याचा इतिहास आहे. अगदी लहुजी साळवेंच्यापासून, की ज्या लहुजी साळवे आद्य क्रांतिकारक त्यांना म्हटलं जातं, लहुजी वस्ताद म्हटलं जातं. लहुजी वस्ताद हे एक असं मातंग समाजातलं व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्वांना टिळकांनाही प्रेरणा दिली, महात्मा ज्योतिबा फुलेंनाही प्रेरणा दिली, वासुदेव बळवंत फडकेंना प्रेरणा दिली आणि कळत न कळत सामाजिक चळवळ, राजकीय चळवळ आणि क्रांतिकारी चळवळीचा पाया रचला गेला. आणि या तिन्ही चळवळीचे जे अध्वर्य आहेत ते जर कुणाच्या पायाजवळ असतील तर ते लहुजी वस्तादांच्या पायाजवळ आहेत. म्हणजे अशी कर्तृत्ववान माणसं मातंग समाजामध्ये होऊन गेलेली आहेत. मुक्ता साळवेच्या बाबतीत सुद्धा हे अलीकडचं सांगतोय मी इतिहास, अगदी प्राचीन काळातमध्ये गेलेलो नाही, काय जाण्याची आवश्यकता पण नाही आहे. मुक्ता साळवे ही एक मराठी साहित्यातली अशी पहिली निबंधकार आहे, पहिली दलित लेखिका आहे, पहिली दलित साहित्यिका आहे की जिनं भविष्यामध्ये दलित चळवळीला, समतावादी चळवळीला, परिवर्तनवादी चळवळीला, विषमता विरोधी चळवळीला, सत्यशोधक चळवळीला एक वेगळा आयाम दिलेला आहे. तर ही मुक्ता साळवे मातंग समाजातली. अण्णाभाऊ साठे की एक असे कलावंत, असे लेखक की जे 1.5 दिवस शाळेत गेले, परंतु त्यांनी लिहिलेली अक्षरं मात्र अजरामर झालेले आहेत आणि जगभर झालेले आहेत. म्हणजे साहित्य चळवळ, सामाजिक चळवळ, क्रांतिकारी चळवळ, स्वातंत्र्य चळवळ अशा अनेक चळवळींना प्रेरणा देणारी माणसं मातंग समाजामध्ये होऊन गेली. पण तरीसुद्धा मातंग समाज मात्र उपेक्षितच आहे आणि हा उपेक्षित कसा राहील ह्या दृष्टीनंच सगळेच प्रयत्न करत आहेत. आणि या 3 नावामध्ये आणखी एक अतिशय महत्त्वाचं नाव आहे आणि ते म्हणजे क्रांतिसिंह फकीरा राणोजी साठे. फकीरा राणोजी साठे हे वाटेगावचे. राणोजी साठे हे फकीराचे वडील. राणोजी साठे यांनी गावासाठी बलिदान दिलं, गावासाठी शहीद झाले, गावासाठी हुतात्मे झाले. या वाटेगावला जो सन्मान आणि लौकिक आणि जत्रा यात्रा जी नव्हती आणि आपल्या गावात काहीच नाही म्हणून अस्वस्थ होते तिथले पाटील देशमुख, त्या गावचा शंकर पाटील असेल, त्या गावचे विष्णुपंत कुलकर्णी असतील, हे बेचैन होते की आपलं गाव काहीच नाही आहे, आपल्या गावात काहीच होत नाही आहे आणि आपल्या गावात काहीतरी व्हावं ही पाटील आणि कुलकर्णींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राणोजी मांगानं स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. तो राणोजी वाटेगावचा. आणि या राणोजीचा सुपुत्र म्हणजे फकीरा राणोजी साठे. त्या काळामध्ये प्रचंड दारिद्र्य, प्रचंड उपासमार, भूमिहीन शेतकरी, शेतमजूर वर्गातला हे सगळा मातंग समाज, बौद्ध समाज, त्यावेळचा महार समाज, चर्मकार समाज, भटका समाज आणि हा सगळा समाज पोटाची आग कशी भागवायची या विवंचनेत असताना ब्रिटिशांनी मात्र या समाजाला हजेरीची प्रथा लावली, विशेषतः मातंग समाजाला. आणि या हजेरी प्रथेच्यामुळं या मातंग समाजाच्या उपासमारीमध्ये आणखी वाढ झाली, त्यांच्या अन्याय अत्याचारामध्ये आणखी वाढ झाली आणि या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध, ब्रिटिशांच्या धोरणाच्या विरुद्ध बंड करून उठणारा
महाराष्ट्रातला आणि पश्चिम महाराष्ट्रातला आणि सातारा जिल्ह्यातला पहिला क्रांतिकारक कोण असेल तर तो फकीरा राणोची मांग आहे, फकीरा राणोजी साठे आणि फकीरा आहे. या फकीरानं ब्रिटिशांच्या विरुद्ध लढाई केली, या ब्रिटिशांच्या विरुद्ध युद्ध पुकारलं, त्यांच्या धोरणाविरुद्ध आवाज उठवला, त्यांनी सुरू केलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला, त्यांनी जे जमीनदार वगैरे जे काही नेमले होते त्यांच्याविरुद्ध त्यांना आवाज उठवला आणि गोरगरीब जनतेला वाचवण्यासाठी त्यानं भेडस गावासारखा खजिना लुटला. आणि त्याच्यानंतर मग 1942चं पत्री सरकार आलेलं आहे. मी हे आवर्जून सांगतो आपल्याला की पत्री सरकार चळवळ महाराष्ट्रात आणि जगात प्रसिद्ध आहे. ही स्वातंत्र्याची चळवळ पत्री सरकार, या चळवळीचे नेते क्रांतिसिंह नाना पाटील. आणि हे क्रांतिसिंह नाना पाटील जेव्हा स्वातंत्र्य चळवळीत उतरले त्याच्या आधी 10 वर्ष फकीरा लढत होता आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध झुंजत होता. फकीराची ही ब्रिटिशांच्या विरुद्धची लढाई क्रांतिसिंह नाना पाटलांनी बघितली होती. ते त्यावेळेला क्रांतिसिंह नव्हते, त्यावेळेला ते फक्त नाना पाटील होते. आणि या नाना पाटलांनी फकीराचं अफाट कर्तृत्व, फकीराची लढाई, युद्ध हे सगळं बघितलं, फकीराची भेट घेतली आणि ती भेट जिथं घेतली ती भेट ह्या नेरले गावाच्या हद्दीतला सुळकीचा डोंगर आहे, त्या डोंगराच्या पायथ्याला भेट झालेली आहे. वाटेगावच्या दक्षिणेला 5 किलोमीटरवरती हा सुळकीचा डोंगर आहे, तो नेरले गावच्या हद्दीत आहे. फकीरा ब्रिटिशांना शरण गेला तोही नेरले गावच्या हद्दीत. त्यामुळं नेरले गाव आणि फकीरा वाटेगाव हे नातं फार जवळचं आहे. वाटेगावचा फकीरा बंड केलं, फकीराचं बंड वाटेगावातून सुरू झालं, पण त्याचं बंड संपलं नेरले गावामध्ये. आणि या नेरले गावाच्या माळावरती फकीरा ब्रिटिश सरकारला शरण गेला. त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पूर्वजांना दिलेली तलवार ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या पुढं धरली आणि सांगितलं, माझ्या माणसांना ओलीस ठेवले ते सोडा, मी आपल्यासोबत यायला तयार आहे. म्हणजे नेरले गावातला परिसर फकीराच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत असताना फकीरा जिथं ज्या डोंगराच्या मध्ये आश्रयाला होता तो डोंगर म्हणजे हा सुळकीचा डोंगर. आणि म्हणून दलित महासंघाच्या वतीनं आम्ही असा निर्णय घेतला की फकीरासारख्या क्रांतिकारकांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा सुळकीचा डोंगर आहे. हा डोंगर इथून पुढं फकीरागड या नावानं महाराष्ट्रामध्ये वाजला पाहिजे, गाजला पाहिजे. आणि तो सुळकीचा डोंगर हा फकीरागड म्हणून आम्ही घोषणा केली त्याची. आणि त्या फकीरागडावरती 1 ऑगस्ट 2020ला अण्णाभाऊ साठेंची शताब्दी जयंती आम्ही तिथं साजरा केली. म्हणजे अण्णाभाऊंची 100वी जयंती आम्ही फकीरागडावर साजरी केली. आणि फकीरा आणि अण्णाभाऊंचंही नातं आम्ही त्या फकीरागडावरती जोडण्याचा प्रयत्न केला. हे नातं क्रांतीचं आहे, हे नातं विचाराचं आहे आणि हे आम्ही काम केलेलं आहे. आणि 2020पासून फकीरागडावरती आम्ही अण्णाभाऊंच्या जयंतीबरोबरच फकीराची जयंती आणि फकीराचा सन्मान करायचं ठरवलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं उद्याच्या 1 मार्चला फकीराची जयंती आम्ही तिथं करत आहोत. मी महाराष्ट्रातल्या तमाम लहूप्रेमी, अण्णाभाऊप्रेमी, मुक्ता साळवेप्रेमी आणि फकीराप्रेमी समाजाला आवाहन करतो आहे की आपण जरूर 1 मार्चला फकीरागडावर या. हा फकीरागड अतिशय सुंदर आहे. समुद्रसपाटीपासून 1600 फूट उंचीवरचा हा फकीरागड आहे. गावानं आणि त्या पंचकृषीनंही सुळकीच्या डोंगराला आता फकीरागड हे नाव मान्य केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या फकीराप्रेमी जनतेला मी आवाहन करतो, या तुम्ही 1 मार्चला फकीरागडावरती आपण फकीराचा सन्मान करूया. या फकीरागडावर आपण फकीराला अभिवादन करूया. मी सर्व संघटना, सर्व पक्ष, सर्व संघटना, पक्ष, नेते जे जे म्हणून आहेत, समतावादी चळवळीतले, परिवर्तनवादी चळवळीतले, कष्टकऱ्यांच्या चळवळीतले, त्या सगळ्यांना मी निमंत्रित करतो आहे. आपण या. माझं हे खुलं आवाहन आहे आपल्या सगळ्यांना, या आणि फकीरांच्या विचारांचा आपण सगळे जयघोष करूया.